चला तर मग आज आपण बघता बघता डे 23 ला पोहोचलोय आणि आय होप तुम्ही पीडीएफ सॉल्व्ह केले असणार. सो येस, लेट्स सी. चला स्टार्ट करूया. सी आता बघा, हा प्रश्न आला एस टी 2012चा. हा मुद्दाम का घेतलाय माहितीये का? तर विषय काय आहे की आयोग नॉर्मली काय करतं, पीवायक्यूज घेतं. हा लिटरली मी आता जसं सॉल्व्ह करायला लागलोय ना, तुमच्यामुळे माझा फायदा व्हायला लागलाय. लिटरली आयोग येतं, पीवायक्यू उचलतं आणि डायरेक्ट देतं. आणि पण ना, असं गरजेचं नाही की रिसेंटच घेईल. हा जुने क्वेश्चन्स पण घेतं. त्यामुळे म्हणलं की हा प्रश्न घेऊ आणि एकदम जास्त सोपा आहे. बघा, आपल्या nth टर्म पाहिजे, बरोबर? म्हणजे काय? तर मग की आपला जो 68 आहे ना, हा ह्या सिक्वेन्स मध्ये आहे, पण हा कितवा आहे? 21वा आहे, 23वा आहे, 24वा आहे, 22वा आहे. ऑप्शन्स पण इतके जवळचे दिले की आपण असं नॉर्मली मोजू नाही शकत. हा मनाने हे नॉर्मली आता आता बघू आपण की सिरीज काय. हे बघा, डिफरन्स किती? 3 आहे, 3 आहे, 3. पहिला नंबर काय आहे? 5 आहे. हा, पहिल्या नंबरला ए म्हणतात, तो 5 आहे. डी असतं डिफरन्स. डिफरन्स किती आहे? 3 आहे. आणि आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी. फॉर्म्युला आहे. टी एन म्हणजे काय? nth टर्म म्हणजे कितवा? 50वा टर्म, 17वा टर्म. हा, आता इथं काय आहे की 68, एक टर्म आहे जो 68 आहे, म्हणजे टी एन 68 आहे. हा म्हणजे 68, एक मिनिट. म्हणजे काय की 68 68वा टर्म इज इक्वल टू, आता पहिला टर्म ए. ए म्हणजे किती? 5 प्लस एन मायनस वन इंटू डी. डी किती? 3 झालं. आता आता मल्टिप्लाय करायचं बघा. 68 इज इक्वल टू 5 प्लस इथं किती? 3n मायनस 3. 5 मायनस 3 2, आणि 2 त्या बाजूला गेल्यावर काय होणार? मायनस होणार. म्हणजे किती येणार? 68 म्हणजे 66 इज इक्वल टू 3n, आणि n इज इक्वल टू 66/3 इज इक्वल टू 2 2 म्हणजे 22. ठीक आहे, असं आहे. सोपं. हे म्हणलं तुम्हाला, लय डिश डोक्याला हे नाही करायचं. 100% काय डिफरन्स, डबल डिफरन्स काढायचा. याचा डिफरन्स काढा. 11, 13, 17, 19. ह्याच्यावरनं काय कळतंय आता ना? आता खूप जण काय करतील, ह्याचा परत डिफरन्स काढतील. काय हे घे बघा, किती ते 2 5 2. हा, तर असं आहे का? हे 2 5 2 आहे का? नाहीये. हा, का सांगतो तुम्हाला? सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, आपल्याला हे दिसतंय. आणि ह्यावेळी जो कंबाईन गृह 2023चा मेन्स झाला त्याच्यात हेच होतं. हे काय आहेत? सगळे 11 13 17 19. तर हे आपले प्राईम नंबर्स आहेत, आपल्याला दिसतंय. त्यामुळे 19 नंतरचा प्राईम नंबर कुठला येणार, तो आपण घ्यायचा. हे बघा, 20 प्राईम नंबर येत नाही, 21 येत नाही, 22 येत नाही, तर येतो किती? 23. त्यामुळे 75 प्लस 23 आपल्याला करायचं. ठीक आहे, 98. त्यामुळे असं करेल. प्राईम नंबर आला ना की लक्षात ठेवायचं, प्राईम नंबरची सिरीज आहे. प्राईम नंबरची सिरीज कधी पण वजनदार असते. चला हे बघा, आता आपल्याला दिले पुरुष सुतार आणि मनुष्य. हे बघा, आता आपण आधी काढायचं पुरुष काढूया की पुरुष आहेत. हा, आता सर्व पुरुष सुतार असतात का? नाही. काय काय जण असणार, बरोबर. काय काय जण आपल्यासाठी एमपीएससी करत असणार, काय काय जण सुतार करणार, आपलं सुतार काम करणार, काय काय जण कन्स्ट्रक्शनचं करणार, काय काय जण डॉक्टर असणार. म्हणजे ह्यापैकी काय काय जण असणार सुतार. ठीक आहे, एवढं कळालं. आणि आता काय दिले? मनुष्य. तर आता आपल्याला एवढं माहित आहे की मनुष्य, हे बघा, की सर्व पुरुष मनुष्य आहेत आणि सर्व सुतार पण मनुष्य आहेत, बरोबर. साधी गोष्ट आहे. म्हणून अख्खं. ठीक आहे, असं येते. मी एक्सप्लेन केलं की असं काय येतंय. ठीक आहे, त्यामुळे ते टिक येते तुम्हाला. ठीक आहे, कळालं तुम्हाला. ऑप्शन नंबर 3. आता बघा, सर्व मांजर कुत्रे आहेत. सर्व मांजर इथे, हे बघा, ऑल कॅट्स आर डॉग्स. ऑल कॅट्स आर डॉग्स. ठीक आहे, एवढं कळालं. सम डॉग्स आर बुल. और इथं सम डॉग्स आर बुल. ऑल बुल आर ब्लॅक. ऑल बुल आर ब्लॅक. ठीक आहे, अशी आपली फिगर झाली. कन्क्लुजन बघा, ऑल बुल आर कॅट इथं दिसतंय. ऑल बुल आर कॅट आहे का? नाहीच आहे. की एक वेळ सम असतं तर आपण एक वेळ कन्सिडर केलं असतं, नाही का, की विचार केला असता. पण हे होत तसं नाही. त्यामुळे हे चुकलंय तर चुकलंय. दुसरं काय? दुसरं काय? ऑल ऑल ब्लॅक आर डॉग. हे बघा, ब्लॅक आणि डॉगचं ऑल तर येणार नाही. सम असतं तर एक वेळ येत होतं. त्यामुळं हे पण चुकलंय. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 आपला बरोबर आहे. हम्म हम्म. हे बघा, हे आहे तसा प्रश्न घेतलाय आपला, कुठल्या ना कुठल्या तर कंबाईनचा हेच आहे. कंबाईन केराची सेवेचा म्हणलं, कारण तो इम्पॉर्टंट आहे. की आपल्याला काय झालंय सवय, की आपल्याला शॉर्ट्स मध्ये प्रॉब्लेम्स करायची सवय झाली, पण रिअल एक्झाम मध्ये इतके लेंदीच्या लेंदी असतात, नाही का, इन्स्ट्रक्शन जास्त मोठे असतात.
त्यामुळं चला बघू आता बघा. सगळ्यात पहिल्यांदा द बेस्ट हे काय आहे तर हे जे इक्वेशन दिले ना हे कोडेड फॉर्म मध्ये बरोबर स्टार ते तर ह्याला आपण साध्या ह्याच्यात घेणं लिहून घेणं जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे लिहूया आपण एच एच स्टार एम स्टारचा अर्थ काय बघा. स्टारचा अर्थ काय आहे की पी स्टार क्यू चा अर्थ आहे की पी क्यू पेक्षा मोठा नाही आणि क्यू पेक्षा लहान नाही. आता मोठा नाही की पी हा मोठा पण नाहीये आणि लहान पण नाही म्हणजे काय समान आहे एम. ठीक आहे एम ऍट टी एम ऍटचा अर्थ काय बघा की पी क्यू पेक्षा मोठा नाही आणि क्यू एवढा नाही म्हणजे काय तर लहान आहे बरोबर एम ऍट टी. आता टी आणि डॉलर हे डॉलर म्हणजे काय तर पी क्यू पेक्षा मोठा नाही. आता मोठा नाही म्हणजे काय असणार एक तर लहान आहे नाहीतर बरोबर आहे. फक्त मोठा नाहीये एवढं आपल्याला कळालंय. ठीक झालं हे आलं. आता आपल्याला बस झालं आता आपण बघू हे बघा आणि थर्ड बघू एच ऍट के ऍटच आपल्याला कळालंय असं आहे आणि के आता बघा हे येतंय का बघू के मोठं थर्ड वाला तर टिक होतंय बरोबर कारण के हा एच पेक्षा मोठा आहे त्यामुळे लगेच आधी ऑप्शन बघायचे की कुठं कुठं थ्री आहे हे बघा म्हणजे फक्त एकच ऑप्शन एलिमिनेट होतोय हा म्हणजे आपल्याला एक आणि दोन आपल्याला कन्सिडर करायला लागणार. आता बघा आता आपण हे खाली गेले तर खालीच बघू टी ऍट एच आता ऍटचा अर्थ काय की पी क्यू पेक्षा लहान नाही आणि क्यू एवढा नाही लहान नाही आणि क्यू एवढा नाही म्हणजे मोठा आहे 100%. म्हणजे बघा टी पासून एच पर्यंत जायचं आहे होते का तर टी हा एच पेक्षा मोठा आहे दुसरं पण बरोबर आहे आणि के एम के हा एम पेक्षा मोठा आहे का बरोबर हे पण बरोबर आहे. अशा तऱ्हेने निष्कर्ष सर्व आपले बरोबर आहेत. पण आपल्याला फक्त हे चेक करायला लागतं. हे आता हे प्रश्न आहेत हे सोपे आहेत का सोपे आहेत पण हे टाइम कन्झ्युमिंग आहे. त्यामुळे जर आपलं जर फास्ट असलं गणित नाही का आपलं तरच आपल्याला सॉल्व्ह होतं. बघा आता हे बघा आता हे मला आलं असेल का नाही सिम्पल मला एकदम घेतलेलं हा स्वतःच आपण तयार केलाय. हे सोपं आहे बघा 9 10 90 7 8 56 त्यामुळे 12 × 6 72 ठीक आहे असं होतं. आता हा जो प्रश्न तुम्हाला दिसतोय हा प्रश्न कुठला आहे तर हा प्रश्न कंबाईन 2023च्या मेन्सचा आहे. त्यामुळे जर आपल्याला आयडिया असली जर आपण आता ह्याच्या आधी प्रश्न केले असले तर आपण हा प्रश्न घेऊ शकतो. जर आपण केलंच नसलं तर आपण हा प्रश्न वाचण्याचा आपला अख्खा वेळ जाईल हा आणि आपल्याकडे एवढा आधीच वेळ नाहीये. आधी आपण लिहून घेऊ हे बघा काय दिले बघा की एकूण उपस्थित उमेदवार 3 लाख आहेत. 3 लाख आहेत एकदा 3 लाख इथे लिहू आपण. आता बघा आता यात ना आपल्याला दिलेत की या 3 लाखापैकी ह्या वेगवेगळ्या राज्यात ले किती आहेत. आता ए ला किती आहे 15%, बी ला 18%, सी ला 6% एवढं दिले त्यातनं आता काय ठीक आहे एवढं आपल्याला कळालं. आता हा टेबल आता समजून घेऊ. इथं काय दिले की जेवढे उपस्थित आहेत समजा एका राज्यात 100 उपस्थित आहेत तर मग 100च्या 100 पात्र आहेत का नाही तर मग आता समजा ए मध्ये 100 उभे आहेत तर त्यातले ना ए मध्ये एकूण पात्र किती आहेत तर 39% म्हणजे जे 100 असले तर 100 मध्ये 39 बाजूला काढायचे आणि त्यामधनं ह्या 39चा आपलं गुणोत्तर दिलाय 4:9 म्हणजे 4 पुरुष आणि 5 महिला ठीक आहे हे असं आहे. आता आपण प्रश्न वाचू काय हे बघा राज्य जी मधून पात्र असणाऱ्या पुरुष उमेदवारांची संख्या किती ठीक आहे तर हे बघा पहिल्यांदा म्हणजे आपल्याला जायचं कसं सांगतो आधी राज्य जी काढायचंय त्यातनं त्यातलं पात्र किती आहेत हे काढायचंय आणि या पात्र मधले आपले पुरुष किती आहेत हे काढायचंय जसं हळूहळू जायचंय. सगळ्यात पहिल्यांदा काढू आपण राज्य जी मध्ये आहेत किती आता फक्त आणि फक्त आपल्याला जी दिसणार हे बघा इथं बघा एकूण उपस्थित उमेदवार 3 लाख आहेत आणि जी मध्ये 7% आहेत तर मग आपण एक काय करूया की 3 लाखाचं 7% काढू तर पण कसं एक मिनिट हे आधी खोडतो पण आता ही गोष्ट कशी आहे आता जे आपण जे 10% 7% काढतो तर त्यावेळी जर आपल्याला येत असलं तर सोपं आहे येत नसलं तर नाही का मग असं लिहायचं 60% ऑफ 3 लाख बरं ठीक आहे आपण काय करू आपण दोन्ही मेथडनी करू काय तसं पण एवढं आपल्या वेळेचं हे आहे हे बघा आता तुम्हाला इथं दिसते 3 लाख आहे हे बघा, ह्या 3 लाखचं 10% किती इथं पॉईंट द्यायचा बरोबर म्हणजे हे गेलं हे 10% या 3 लाखचं 1% किती राईट बाजून दुसरा पॉईंट द्यायचा म्हणजे हे गेलं आता 1% 1% 3,000 आहे आपल्याला किती 7% काढायचं म्हणजे इंटू 7 केलं
सेवन थ्री 21, 21,000 एवढं आपल्याला कळालं. 21,000 काय आहेत? जी चे एकूण उपस्थित उमेदवार आहेत. आता आपल्या बघू. आता जेवढे आहेत उपस्थित त्याचे 48% पात्र आहेत. म्हणजे 21,000 आहेत. 21,000चे आपल्या 48% पात्र आहेत. मग 48 लिहिलं आणि 00 बरोबर की आपण हे जे 48% काढले. आता हे जो आकडा येणार त्यातनं त्याचं आपल्याला गुणोत्तर दिलंय. आता हे बघा हे जे रेशियन प्रपोर्शनचं तेच आहे. आता एकूण पात्र किती आहेत? तर हे बघा पुरुष त्यातले 9 आहेत आणि जर महिला 11 आहेत. म्हणजे जर दोन्ही जर केले तर किती येणार? 9 + 11 येणार 20. आणि आता हा जो आकडा आहे तर हे जर आपल्याला पुरुष काढायचा आहे मग आपण काय करणार? गुणोत्तरनी करणार. 9/20 बरोबर. जर एकूण 20 असले त्यातले हे झालं. हे असं ही पद्धत आहे. आणि आता हे बघा हे 0 ला 0 गेले, 2 0 गेले, 2 गेलं, 2 ला हे 0 गेलं, 2 1 जा 2, 24 जा झालं. 21 × 24 × 9. आता 21 × 24 × 9 जर केलं तुम्ही तर मग आपलं उत्तर येतंय. एक मिनिट बघा तुम्हाला सांगतो. 21 × 24 × 9 4536 इतकं एक्झॅक्ट येतंय. त्यामुळे आपलं कॅल्क्युलेशन फास्ट पाहिजे नाहीतर असं आहे. ठीक आहे, ही पद्धत आहे. आता पुढचं बघूया बघा की राम घरापासून 15 किलोमीटर दक्षिणेकडे गेला. ठीक आहे, हे त्याचं घर घेऊ. इथं घे 15 किलोमीटर दक्षिणेकडे गेला. आणि काय दिलंय? व पूर्वेकडे वळून आता बघा तो पूर्वेकडे वळालाय. तो काय उजवीकडे डावीकडे नाही वळाला. म्हणजे आपण पूर्वेकडे जाणार. वळून 10 किलोमीटर अंतर गेला तो. इथं 10 किलोमीटर गेला. त्यानंतर काय दिलंय? त्यानंतर उत्तरेकडे वळून 5 किलोमीटर अंतर गेला. म्हणजे परत इथं गेला आणि इथं 5 किलोमीटर गेलाय. आणि काय बघा की पुन्हा पश्चिमेच्या दिशेला 10 किलोमीटर जाऊन थांबला. म्हणजे जिथनं आलेला तिथनच इथं जाऊन थांबला. म्हणजे हे 5 आहे आणि हे 10 आहे. ठीक आहे, डिफरन्स. तर आपल्याला काय दिले बघा. तर राम घरापासून कोणत्या दिशेला आणि कोणत्या किती अंतरावर आहे? हा एक घर आहे त्याचं. घरापासून आता कुठल्या दिशेला आहे तो? दक्षिण दिशेला आहे आणि अंतर 10 किलोमीटर. इतकं सोपं आहे. फक्त आपल्याला नीट केलं पाहिजे आणि जर काय म्हणतो की वन शॉट मध्ये झालं पाहिजे. हे जर डायग्राम काढताना चुकलं तर वेळ गेला आणि वेळ गेला की मग संपलं. चल आता बघू. सगळ्यात पहिल्यांदा काय आता बघू इथं एस बघूया बघा. एस बघा इकडनं राईटला गेले, वरती गेले, लेफ्टला गेले, खाली गेले. म्हणजे हे एस असं फिरायला लागले कॉर्नरला. आता एस इकडे येणार बरोबर. इकडे एस येणार. त्यामुळे आता कुठलं फिगर? हा फिगर गेला एवढं आपल्याला कळालं. आता आपण मिडलला बघू. मिडलला बघा काय आहे? ट्रायंगल, स्क्वेअर, ट्रायंगल, स्क्वेअर, ट्रायंगल. तर इथं स्क्वेअर असणार. म्हणजे तिन्हीच्या तिन्ही आहेत. ठीक आहे, म्हणजे काय आपल्याला अर्थ नाही. मग आता आपण काय करूया? आता ना आपण हा ट्रायंगल बघू कुठं कुठं फिरते बघा. वरती आहे, कोपऱ्यात गेला. त्यानंतर कुठं गेलाय? एकदम वरती गेलाय. नाही थांबा मला पण एक मिनिट किंवा ना अं, ओ भाई मी काय तर आहे ह्याचं लॉजिक. ट्रायंगल खाली गेला, वरती गेला, खाली गेला, आपलं मिडलला आला, वरती गेला, खाली गेला. हा बरोबर आहे बघा. हा इकडं आहे. इकडनं इकडं खाली गेला. त्यानंतर मिडलला आला. आता वरती गेला. आता परत मिडलला आलाय. तर मग आता काय ना परत खाली येणार. म्हणजे परत इथंच येणार. आणि येस त्यामुळे बघा हे होऊन जाते. ठीक आहे, असं आहे. बघा आता अरिथमेटिक सिरीज आहे. अरिथमेटिक सिरीज म्हणजे आपल्याला काय माहित आहे की दोन टर्म मधला डिफरन्स तोच राहणार बरोबर. एपीजीपी आपण जो आज नंबर 1 जो प्रॉब्लेम केला त्याला पण अरिथमेटिक सिरीज आहे. इथं काय दिले बघा. अरिथमेटिक सिरीजचा 7वा आणि 9वा नंबर किती आहे की 55 आणि 71 आहे. व्हॉट इज द सम ऑफ द फर्स्ट 12 नंबर्स. ठीक आहे, आपल्याला असं दिलंय. म्हणजे आपल्याला आहे बघा नका 7वा आणि 9वा. इथे एक 7वा असणार, इथं 8वा असणार आणि इथं 9वा असणार. म्हणजे याचा अर्थ काय? इकडं इकडं जर डी आहे तर इकडं 2D आहे. म्हणजे ह्या दोनाचा डिफरन्स 2D आहे. 2D किती आलं बघा. 2D येणार 55. 55 म्हणजे 65 आणि 65 आणि 6 म्हणजे 10 10 10 आणि 6
म्हणजे 16 म्हणजे डी येणार 8 बरोबर. 8 आला आपला आता डी. बरोबर. आता आपलं डी आले 8. आता आपल्याला काय करायचं, सम ऑफ फर्स्ट 12 नंबर्स. तर आपलं एस एन, सम ऑफ एन नंबर्स आपला फॉर्म्युला जर माहित असला तरच निघणार काय, म्हणजे आपल्याला हे गोष्टी फॉर्म्युला पाठ करायला लागणार. काय असते, एन बाय टू आणि काय बघा 2a प्लस एन मायनस वन इंटू डी. आता हा फॉर्म्युला आहे आणि फॉर्म्युला तर काही काही वेळ पाठ करायलाच लागतो. आणि हे कसं आहे, तर मग हे ना सांगता येत नाही की ह्याच्या आपल्या कंबाईनच्या परीला येईल का, पण मेन्सला येण्याची जास्त शक्यता आहे. कारण मुद्दामून मेन्सला असे प्रश्न टाकतात जे नाही का फॉर्म्युला बेस किंवा लॉजिकल आहे, त्यांनी खूप जणांना येत नाहीत. आता हा जर आपण फॉर्म्युला बघितला, आपल्याला एस एन एन माहित आहे का, माहित आहे की सम ऑफ 12 नंबर्स म्हणजे एन एन 12 असणार. आपल्याला डी माहित आहे, आता निघालं 8 आहे. आपण ए अजून माहित नाही. आता बघा, समजा जर सेव्हन्थ टर्म आहे काय, टी एनचा फॉर्म्युला काय असते, ए प्लस एन मायनस वन इंटू डी. आता टी ऑफ सेव्हन्थ आपण घेतलं काय, तर म्हणजे सेव्हन्थ टर्म, तर मग काय येणार, ए प्लस सेव्हन मायनस वन म्हणजे किती, 6. 6 डी येणार. एवढं काय आता टी सेव्हन्थ माहिती आहे आपल्याला 55 आहे. 55 इज इक्वल टू ए प्लस 6 इंटू डी, आणि डी किती आहे 8. म्हणजे 6 8 जा 48. ए इज इक्वल टू 55 मायनस 48. ए इज इक्वल टू किती येणार, 6 8 जा 48, बरोबर. ए इज इक्वल टू 7 येणार बरोबर. म्हणजे आय गेस झालं आपलं, ए 7 आलं आणि डी आपल्याला हे आहे. आता आपण हे काय करायचं आहे बघा, ए इज इक्वल टू 7, डी इज इक्वल टू 8. आता आपण हे जे आपला जो एस एनचा जो फॉर्म्युला आहे, तर आता आपण काय करूया, तर मग आपण एस एनच्या फॉर्म्युलामध्ये टाकू. मी एक मिनिट हे खोडतो, एक मिनिट. सी, मी असं नाही म्हणत आहे की की नाही का फॉर्म्युला लर्नच करू नका. काय काय चॅप्टर्स आहे जिथं 100% हो ऑफकोर्स की आपल्याकडे स्किप नाहीये, फॉर्म्युला तर लर्न करायलाच लागणार. चला आता बघू, एस एन आपलं एस बार आहे. समोर 12 किती असणार, तर मग एन बाय टू म्हणजे 12/2. 12/2 आणि हे काय ब्रॅकेट असतं, इंटू असतं काय इकडं, इंटू 2a. 2 इंटू ए, ए किती 7 आहे म्हणजे किती 14 येणार. प्लस एन मायनस वन म्हणजे एन किती 8 आहे. आपलं आपलं एन मायनस वन, एन किती आहे 12 आहे. 12 मायनस एक म्हणजे 11, म्हणजे 11 इंटू डिफरन्स 8. ठीक आहे. हे किती येणार 6 इंटू 14 प्लस 88 बरोबर. 6 इंटू किती येणार हे, 88 प्लस 14, 102 झालं. 6 इंटू 6 टू 12, 6 वन 6, 712. अशा तऱ्हेने 712 उत्तर येते. हे आलं नसलं तरी काही हरकत नाही. म्हणलं तुम्हाला 15 तारखेपासून जर आपण काय करू, एकदम जास्त डीप मध्ये घेऊ. चल हे बघू आता. ए बी सी डी ई एफ हे 6 मित्र समोरासमोर बसून एका वर्तुळाच्या मैदानात खेळत आहेत. म्हणलं तुम्हाला काय करायचं, 1 2 3 4 5 6, दोन पॉसिबिलिटी, 1 2 3 4 5 6 एवढं दिले. आता काय बघा, ई हा डी च्या डाव्या बाजू आहे. ई हा डी च्या डाव्या बाजूस आहे, एवढं आहे. ई हा डी च्या डाव्या बाजूस आहे. सी हा ए आणि बी च्या मध्ये आहे. ठीक आहे. आता एवढं माहिती आहे आपल्याला, सी ए बी च्या मध्ये आहे. आणि काय दिले, एफ हा ई आणि ए च्या मध्ये आहे. तर बी च्या ह्याला बाजूला कोण, बघा आपण एक काय करू शकतोय, ए सी बी असं काढलं. पहिली कंडिशन, तर असं होतंय एफ हा ई आणि ए च्या मध्ये येते का, तर नाही येत. एक मिनिट, इकडे ई आहे, इथं एफ काढलं, इथं ए काढलं बरोबर. कारण एफ हा ई आणि ए च्या मध्ये आणि सी कोणाच्या ए आणि बी च्या मध्ये, झालं निघलं. आता आपल्याला काय काढायचंय, बी च्या डाव्या बाजूला कोण आहे. बघा बी इकडं आत बघतोय, त्यामुळे डाव्या बाजूला इथनं ह्या बाजूला असणार, म्हणून डी आहे. उत्तर एक्सेल. आता ना हे पहिल्यांदा काय आहे, ई एक्स सी ई एल 939596 आणि पेंट PAINT 74128. आता जर आपण हे आपले जे सिरीज आहे त्यात बघितलं तर आपल्याकडे काहीच लॉजिक लागत नाही काय. मग काय लॉजिक असतं की जो नवीन शब्द असतो तो ना अशा इकडे जे मागचे शब्द आले त्याच्यानेच बनलेला असतोय. बघा ई 9 आहे, इथं पण ई 9 आहे.
ह्याचा अर्थ काय, तर ईचा कोड 9 आहे. आता आपल्याला ए चा कोड काढायचा. ए चा कोड आहे बघा, इकडनं काय येते 4 येतोय, 4 लिहिला. आता सी पाहिजे, 2 वेळा सी. हे बघा सी कुठे एक्सेल मध्ये येते तिसऱ्या ह्याला, आणि सी 5 आहे म्हणजे 5 5. नंतर ई, ई काय आहे, इथं 9 आहे आपल्याला दिले. पी, पी काय आहे बघा 7 आहे स्टार्टलाच, आणि टी हे बघा एंडला 8. त्यामुळे अशा तऱ्हेने हा कोड होतोय. दरवेळी गरजेचं नाही की आपल्या अल्फा न्यूमरिक मध्येच असेल, काय काही वेळी यामध्ये पण दडलेलं असतं. आणि आयोगाचाच प्रश्न आहे हा, मी काय उचलून नाही केलेलं, त्यामुळे एवढं तुम्हाला खात्री आहे की मी काय रॅन्डम नाही घेतलेलं. ठीक आहे, चलो आता बघा पुढचं का, हे बघा. इन द स्कूल 288 स्टुडंट्स वर टोल्ड टू स्टँड इन अ रो. जे आपल्याला काय सांगितलं, 288 जणांना सांगितलं असे रो मध्ये उभा राहा. त्यातनं काय दिले, द नंबर ऑफ रोज आर हाफ द नंबर ऑफ स्टुडंट्स इन इच रो. ठीक आहे, म्हणजे जर समजा इथं रोज 4 आहेत, द नंबर ऑफ स्टुडंट्स, द नंबर ऑफ रोज आर हाफ द नंबर ऑफ स्टुडंट्स इन इच रो. जर हे 4 आहे, जर रो 4 आहे, तर इथं प्रत्येक ह्याच्यात किती जण असणार, 8 जण असणार हा. आणि आपल्याला मग काढायचं आहे की ओव्हरऑल किती आहे बघा. आता हे कसं काढायचं सांगतो. साधी गोष्ट आहे काय, समजा 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 की एकूण एकूण रो 3 आहेत. तर मग इथं काय दिलंय, जर एकूण रो 3 आहेत, तर हे नंबर ऑफ स्टुडंट्स किती 6 असणार. म्हणजे 6 3 जा 18, एकूण 18 जण आहेत बरोबर. म्हणजे ना, जेवढे रो असणार प्लस आपण n/2 केलं काय, इज इक्वल टू 288 आलं. ठीक आहे, सॉरी इथं मल्टिप्लिकेशन येणार. कळालं का, कारण बघा इथं जर आपण केलं 6 3 जा 18, एकूण रो एवढे आहेत, आणि बरोबर त्याच्या जर एकूण जर स्टुडंट जेवढे एका रो मध्ये त्याचे निम्मे रो आहेत, एवढं झालं. म्हणजे एन स्क्वेअर इज इक्वल टू 288 इंटू 2. आता हे मल्टिप्लाय नाही करायचं. हे बघा आपल्याला 2 माहिती आहे, 2 चा स्क्वेअर किती असतो, 4 असतो. मग आपण काय करूया, एन स्क्वेअर लिहू, आणि हा जो नंबर आहे ना, ह्याला ना ह्याच्यातनं 2 बाहेर काढू. आता आपण ह्याच्यातनं 2 बाहेर काढणार, म्हणजे ह्याला हे बघा 2 डिवाइड केलं इंटू 2 इंटू 2. मग सोपं झालं आपल्याला, कारण 2 इंटू 2 चा प्लस आपण नाही बघा, आता इथं स्क्वेअर रूट काढू, एन स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काढू. 2 इंटू 2 चं नुसतं एक तर 2 येणार, आणि 144 चा स्क्वेअर किती येणार, 12. 12 12 टू जा म्हणजे 24. अशा तऱ्हेने 24 उत्तर येते. आता बघा, द गिव्हन इक्वेशन बिकम्स करेक्ट ड्यू टू इंटरचेंज ऑफ टू साइन्स. आता आपण टू साइन्स जर इंटरचेंज केले, तर आपलं गिव्हन इक्वेशन बरोबर येतंय. आय गेस हा क्वेश्चन झालाय वाटतं, पण चला बघू, आपण करून बघू, एवढं काय. आता आपण इंटरचेंज करूया बघा, टू आणि प्लस इंटरचेंज केलं आपण, तर कसं येणार बघा, 2 प्लस 3 इंटू 6 मायनस 12 अपॉन 4. आता हे 17 येते का बघू आपण. हे बघा काय असते, पहिल्यांदा डिवाइड करायचं, 4 3 जा 12, नंतर काय मल्टिप्लाय करायचं, 6 3 जा 18, 2 प्लस 18 मायनस 3, येस, म्हणजे 18 मायनस 1 इज इक्वल टू 17 येते. टिक, बरोबर आलं. असं आहे. हे बघा, इन अ ग्रुप ऑफ पीपल देर आर सम कपल्स, रिमेनिंग पीपल आर सिंगल. ठीक आहे, म्हणजे ग्रुप ऑफ पीपल आहे, त्या पीपल मध्ये काय काय कपल आहेत, काय काय सिंगल आहे. हे बघा, आउट ऑफ दीज 60% आर मॅरिड अँड मेल्स आर 54%. देन व्हॉट इज द पर्सेंट ऑफ सिंगल फिमेल इन अ ग्रुप, आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, समजा समजा एकूण 100% काय, तर त्यातनं काय दिलंय, तर आउट ऑफ दी 60% आर मॅरिड, तर ह्यात 60% गेले. आता 60% मॅरिड आहेत. आता 60% मॅरिड आहेत, म्हणजे अनमॅरिड किती झाले, तर 40% झाले, एवढं आपल्याला कळालं. आणि त्यातनं आता आपल्याला काय कळालं की आपले मेल्स किती आहेत, 54% आहेत. आता समजा आपले 54% मेल आहेत. एक मिनिट, व्हॉट इज द पर्सन सिंगल फिमेल and there are there are some couple, remaining people are single. बरोबर. म्हणजे बघा, समजा आपण घेऊया एकूण आहेत 100 जण, तर 100 पैकी 60% मॅरिड आहेत. आता 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 हे 60% मॅरिड आहेत बरोबर. म्हणजे काय असणार, तर ह्यातले 30 मेल असणार, आणि ह्यातले 30 फिमेल असणार बरोबर, कारण ह्यांचंच एकमेकांशी आपलं मॅरेज झाले, एवढं आपलं कळालं. इथं मेल आणि इथं फिमेल. आता बघा, आता आपल्याला इथं काय दिले, तर उरलेले आहेत 40% आहेत. तर आपण ह्याला एक वेळ आपण बाजूला ठेवू. आता काय दिले बघा, एकूण 54% मेल आहेत.
आता आपल्याला इथं साधी गोष्ट कळते की जर एकूण जर 100 जण आहेत, हा, त्यातले जर 54% मेल आहे, तर राहिलेले फिमेल असणार, आणि फिमेल किती असणार? 46 असणार, बरोबर. कारण राहिलेले किती झाले? 46. आता आपल्याला काय दिसतंय की एकूण जर 46 मुली आहेत, त्यातल्या ना 30 मुली मॅरिड आहेत, हा, बरोबर. कारण इथं दिले की 60% आहे मॅरिड, 30 मेल आणि 30 फिमेल. तर 46 पैकी 30 जण मॅरिड आहेत, मग सिंगल किती असणार? 46 मायनस 30 म्हणजे किती? 16. ठीक आहे. म्हणजे आपण ना स्टेप बाय स्टेप द्यायचं. हे बघा, कळालं? त्यामुळे असं आहे. आता 60% मॅरिड आहेत, त्यामुळे 30 मेल 30 फिमेल आपलं निघलं, एवढं आपल्याला कळालं. आणि त्यातनं काय दिलं की 54% मेल आहेत, त्यामुळे आपण असं काढू शकतो. आता समजा जर आपल्याला विचारलं की किती मेल सिंगल आहेत, तर आपण काय काढणार? हे बघा की एकूण 54 आपले मेल आहेत, आणि त्यातले 30 मेल तर मॅरिड आहेत, म्हणजे 54 मायनस 30 केलं म्हणजे किती येणार? 24 येणार. 24 मेल सिंगल आहेत. असं येते. आता बघा इथं 97, इथं एक्स आहे. आपण काय करूया, इथं लिहू सर. आता इकडं क्वेश्चन मार्क आहे, बरोबर. एक्स आहे, तर एक्स ला आपण इथं लिहू, आणि इथं ह्याला खाली लिहू. 24.25 इंटू 4 4 स्क्वेअर आहे इंटू 4 इज इक्वल टू एक्स. आता बघा, आता हे 4 इंटू 4 4 स्क्वेअर आता मल्टिप्लाय करणं खूप अवघड होऊन जाईल, पण हे मुद्दामून का 4 दिलंय? हे बघा इथं 24.25 आहे. आता 24.25 ला आपण 4 ने आपण मल्टिप्लाय करू. हे बघा, आता 0.25 इंटू 4 किती येणार? आपल्याला माहित आहे 1 येणार, बरोबर. कारण 25 पैसे 4 वेळा 1 येणार. आता 1 ऍड करायचं, आणि 24 इंटू 4. आता 24 इंटू 4 का दिले? तर सोपं आहे. 24 इंटू 4 96, बरोबर. म्हणजे किती? हे ह्याला 97 आलं, म्हणजे 97 अपॉन 97 इंटू 4. ठीक आहे. ह्याला हे गेलं, आणि 1/4 किती असते? 0.25 असते. सिम्प्लिफिकेशन आहे, आयोगाचा प्रश्न आहे. हे मुद्दामून दिले. आता जर आपण मल्टिप्लाय जर नुसतं आपण नाही का झप 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 ह्याच्याने करत बसलो, तर आपल्याला भरपूर वेळ लागेल. हा, आपल्याला असं क्विक आपलं थिंकिंग पाहिजे. हम्म. आता बघू आपण, हे लिहिलंय का? ठीक आहे, बघू. हे बघा की हे बघा, काय दिले बघा की सरकार चालवत असलेल्या शाळेतून 6 ते 12 वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत प्राथमिक शिक्षण दिले जात असले तरी अल्पसंख्याक पालक आपल्या मुलांना या शाळेत दाखल करण्यासाठी इच्छुक असतात. हम्म. इच्छुक असतात दिले. बरं, ठीक आहे. आता कारण काय दिले बघा, की ज्या ठिकाणी सरकारी शाळा आहेत, त्याच्या भागात सरकार दबाव आणणाऱ्या व्यवस्थापनांना खाजगी शाळा सुरू करण्याची परवानगी देते, व बहुसंख्य पालकांना वाटते की खाजगी शाळा चांगले शिक्षण देतात, व म्हणून ते आपल्या मुलांना खाजगी शाळेत दाखल करतात. हा, ठीक आहे, बरोबर आहे. आता आपल्याला इथे काय लिहिलंय, तर मग की दोन्ही स्वतंत्रपणे सत्य आहेत, आणि हे योग्य कारण आहे. अं, तर मला तर हे 2 वाटते. ठीक आहे, तुम्ही तुमचं उत्तर करा. मला काय वाटते, कारण इथं काय दिले की इच्छुक असतात दिले, इच्छुक नसतात जर असतं तर एक वेळ कारण बदललं असतं. ठीक आहे, तुम्ही तुमच्या तऱ्हेने कळवा. चला आता बघू आपण पुढे. हे बघा, दिले आता सिंपल आहे. हे बघा, मला purchase 5 chairs and 2 tables for this. हा, रेशमा purchase 2 chairs and 1 table for this. Cost of 1 chair of हे. सी, आता बघा, चेअरला आपण x घेऊ, हम्म, आणि टेबलला आपण y घेऊ. मग इथं काय दिलंय बघा, 5x प्लस 2y इज इक्वल टू 1625. ठीक आहे. आणि दुसरं काय दिलंय, 2x प्लस y इज इक्वल टू 750. एवढं कळालं आपल्याला, बरोबर. मग आता आपण काय करूया, तर बघू एक्स काढू वाय काढू. आता ह्या इक्वेशन मल्टिप्लाय बाय 2 करू. 2 टू ज 4 येणार, इथं 2 येणार, आणि हे किती येणार? हे 1500 येणार. आणि आता इक्वेशनला हे मायनस करू आपण. मायनस मायनस आणि मायनस होणार. हे गेलं, आणि हे किती एक्स राहिलं, आणि एक्स किती राहिलं? 125 राहिलं. ठीक आहे, झालं. आता आपण काय करूया, हे 125 ला हे जे इक्वेशन आहे किती, 2x प्लस वाय इज इक्वल टू 750 मध्ये टाकू. एक्स 125, 125 इंटू 2 250 येते, बरोबर. म्हणजे वाय प्लस वाय इज इक्वल टू 750, म्हणजे वाय किती येणार? 500 येणार. झालं, ऑप्शन नंबर 4 निघलं. सोपं होतं, सोपं होतं. हा, हे पण मागाच सोपं आहे. आपल्याला हे बघा, ए माहित आहे, ए किती आहे? 7 आहे. डी डी किती आहे? 7 4 आहे, बरोबर.
झालं आपल्या काढायचं आहे. एस ऑफ 60 काढायचं काय असणार तर 60/3 बरोबर इंटू 2a असते बरोबर 2a प्लस n-1 इंटू डी म्हणजे काय असणार बघा 60/3 आपण काढू किती 20 इंटू 2a किती येणार 7 to the 14 प्लस 60 म्हणजे 59 इंटू डी 4 ठीक आहे म्हणजे किती 20 इंटू 14 प्लस 59 इंटू 4 59 इंटू 4 236 बरोबर येते म्हणजे इज इक्वल टू 20 इंटू 250 येते आणि हे किती येणार आता एक मिनिट सम ऑफ टू 20 इंटू 250 5000 येते एक मिनिट काही तर परत चुकलं वाटतं एस एन चा फॉर्म्युला बरोबर आहे हाच असतो की n/2 अप टू 60 टर्म्स आहे म्हणजे 60/2 म्हणजे किती ओके ओके 30 असते बरोबर बरोबर 30 इंटू 250 राईट 30 इंटू 250 हे 7500 येते माझं हे चुकलं फक्त चला आता आय गेस हे कन्फर्म झाले वाटते बघा लेंथ ऑफ रेक्टँग्युलर मोबाईल हँडसेट इज 3 सेंटीमीटर मोर देन इट्स ब्रेथ म्हणजे लेंथ जर एक्स आहे आपलं काय म्हणतो की ब्रेथ जर एक्स आहे तर लेंथ काय येणार लेंथ येणार x+3 येणार हा इफ इट्स पेरिमीटर इज 34 आता पेरिमीटर म्हणजे काय सम ऑफ ऑल द सेट्स आता रेक्टँगलचं पेरिमीटर फॉर्म्युला काय असते 2 × L+B बरोबर म्हणजे काय आता साधी गोष्ट आहे बघा दोन लेंथ आहे दोन ब्रेथ आहे ना त्यामुळे L+L+B+B त्यामुळे 2L+2B आणि 2 कॉमन काढलं आता पेरिमीटर काय आहे 34 आहे इज इक्वल टू 2 इंटू बघा L काय असते x+3 आणि इथं काय येणार ब्रेथ येणार x झालं 34 इज इक्वल टू 2 इंटू 2x+3 34 इज इक्वल टू 4x+6 4x इज इक्वल टू 34 मायनस हे 28 x इज इक्वल टू 7 आता काय काढायचं लेंथ काढायचं आपल्याला आता लगेच आपण नॉट 7 ला टिक करून येतो पण आपलं लेंथ आलंय का 7 नाही ब्रेथ आलंय 7 त्यामुळे आणि लेंथ काय असणार 7+3 म्हणजे किती 10 बघा म्हणजे ऍट द एंड एकदम एंडला ना मुद्दामून गंडवलंय त्यामुळं येस असं तऱ्हेने झालंय ठीक आहे चलो